नमस्कार. आज मी तुम्हाला उपवासाचा डोसा जो आपण एकादशीला किंवा नवरात्रीच्या उपवासामध्ये किंवा कधीतरी असंच एक छान असा ब्रेकफास्ट म्हणूनही करू शकतो. एकदम सोपी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी 1 कप वरई घेतली आहे. ह्याला काही जण भगरही म्हणतात किंवा उपवासाचे तांदूळ म्हणतात. तर आपल्याला 1 कप वरई घ्यायची आहे आणि ती 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. आता इथे मी वरई स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. त्यानंतर मी साधारण 2 कप पाणी घालून 1-2 तास ही वरई अशीच भिजत ठेवणार आहे. जर तुम्हाला खूपच घाई असेल तर तुम्ही 1 तास जरी ही वरई भिजवली तरीसुद्धा चालते. आता 2 तास झालेले आहेत. आता आपली वरई छान अशी भिजलेली आहे. तुम्ही बघू शकता आपली वरई मस्त भिजलेली आहे. आता आपल्याला ह्या वरईतलं सर्व पाणी निथळून घ्यायचे आहे. आता ह्यातले आपण सर्व पाणी निथळून घ्यायचे आहे. जितके शक्य असेल तितके तुम्ही पाणी काढून घ्यायचा प्रयत्न करा. त्यानंतर हे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण फिरवून घेणार आहोत. शक्यतो पाण्याचा वापर करू नका आणि अगदी जर ते व्यवस्थित वाटलं जात नसेल तर तुम्ही 3 ते 4 चमचे पाणी वापरू शकता. आता मी इथे हे छान मिक्सरला वाटून घेतलं आहे. आपण इडलीच्या डोशाचं पीठ ज्या पद्धतीने टेक्स्चरचं बनवतो अगदी त्या टेक्स्चरचं आपल्याला हे बारीक असं पीठ वाटून घ्यायचं आहे. आता राहिलेली वरईसुद्धा तुम्ही ह्याचप्रमाणे मिक्सरला वाटून घ्या. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 चमचे घट्ट असे दही घेतले आहे. शक्यतो घट्ट दह्याचाच वापर करा. आता त्यामध्ये आपल्याला 1 मीडियम आकाराचा उकडून घेतलेला बटाटा घालायचा आहे. त्याचबरोबर इथे मी पाव कप भाजून घेतलेले शेंगदाणे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. हे सर्व आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडेसे पाणी घालून वाटून घेणार आहोत. आता साधारण ह्या कन्सिस्टन्सीला मी हे पीठ वाटून घेतलेले आहे. जितके बारीक तुम्ही हे वाटून घेऊ शकता तितके बारीक वाटून घ्यायचे आहे. आता आपण जे वरईचं पीठ करून घेतलेलं त्यामध्ये हे सर्व टाकून घेऊ आणि आपल्याला हे सर्व चांगले एकजीव करून घ्यायचे आहे. पीठ चांगलं हलकं होण्यासाठी 4 ते 5 मिनिट आपण हे व्यवस्थित एकाच दिशेने हलवून घेणार आहोत. जर तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं ह्यामध्ये पाणी घालू शकता. पण आपल्याला पीठ खूप घट्ट किंवा खूप पातळ असं करायचं नाही आहे. मीडियम कन्सिस्टन्सीला पीठ ठेवायचं आहे. त्यामुळे डोसे एकदम कुरकुरीत आणि जाळीदार बनतात. आता यामध्ये मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ करून घेतलेलं आहे. साधारण तुम्ही पाहू शकता ह्या कन्सिस्टन्सीला आपल्याला पीठ बनवून घ्यायचे आहे. आता ह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. साधारण अर्धा ते पाऊण चमचा मीठ मी घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून हे पीठ 10 ते 15 मिनिट साईडला ठेवून द्यायचं. आता जोपर्यंत आपलं हे पीठ छान असं भिजत आहे तोपर्यंत आपण उपवासाची चटणी बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे ओला नारळ, शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. आता ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि हे मिक्सरला टाकून घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ, थोडीशी साखर आणि 1-1.5 ते 2 चमचे दही घालून हे छान वाटून घेणार आहे. साखर ऑप्शनल आहे, दहीसुद्धा ऑप्शनल आहे. तुम्ही जर दही खात नसाल चटणीमध्ये तर नाही वापर केला तरीसुद्धा चालू शकतो. आता हे सर्व मी थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहे. आता साधारण 15 मिनिट झाले आहेत आणि आपले पीठ व्यवस्थित असे भिजून तयार आहे.
पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिट आपण पीठ व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊ. त्यानंतर साईडला एक तवा गरम करण्यासाठी ठेवायचा. तवा चांगला गरम झाला की त्याला तेल लावून घ्यायचे किंवा तुम्ही तूपही लावून घेऊ शकता. थोडासा तेल लावल्यानंतर तवा पुन्हा एकदा गरम करून घ्यायचा. नंतर गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची आणि त्यावरती डोशाचं पीठ व्यवस्थित टाकून घ्यायचे आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे डोसे बनवून घ्यायचे. तुम्ही लहान मोठे तुम्हाला पाहिजे तसे डोसे बनवू शकता. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची, त्यामुळे डोशाला छान अशी जाळी पडते. आता एका बाजूने डोसा चांगला भाजून झाला की त्याला थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि नंतरनं आपण डोसा पलटी करून घ्यायचा. दुसऱ्याही साईडने आपल्याला 1 ते 2 मिनिट डोसा भाजून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपला उपवासाचा डोसा बनून रेडी आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही राहिलेल्या पिठाचे सुद्धा डोसे बनवून घ्या. तुम्ही रेसिपी कधी ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी उद्याच एकादशी आहे, तुम्ही उद्यासुद्धा हे उपवासाचे डोसे बनवू शकता. तुमचे उपवासाचे डोसे कसे झाले होते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत खा, प्या आणि मस्त रहा. धन्यवाद.